धुळे ते पारोळा दरम्यान पागणे जवळ असलेलं एक गाव, या महामार्गाला लगत असलेलं हे जे ठिकाण आहे महाकाळेश्वरचं मंदिर, महादेवाचं स्थान, हे खूपच छानपैकी स्वयंभू महाकाल मंदिर असं म्हटलं जातं. आणि ह्या ठिकाणी तुम्ही भेट दिल्यानंतर तुम्हाला निश्चितच त्याची प्रचिती जाणवेल. आणि या संदर्भात आपल्याला तिथले जे काही विश्वस्त मनोज पाटील हे आपल्याला अधिक माहिती देणार आहेत. आणि या ठिकाणी आपण एकदा भेट अवश्य दिलीच पाहिजे. तुझा जायचं हो. पहिल्या श्रावण सोमवारी आले आणि 5व्या श्रावण सोमवारी गेले. कुठून आले हे माहीत नाही. मी ग्राउंड फ्लोअरची बात पण करत नाही. 3ऱ्या माळ्यावर आणि पूर्ण 5 सोमवार घरातच राहिले. 2 आहेत ते. 2 आहेत. एक 10 साडेदहा वाजेला एक आला आणि एक 2:45ला आला पहिल्या श्रावण सोमवारी. असे पूर्ण 5 सोमवार घरातच राहिले. खूप जागृत असं आणि जागृत लोक असं स्थान गायब झाले सर. 5व्या सोमवारीच त्यांचे निघून गेले. मग त्यांची इच्छा भावना जिथं होती जागतिक लोक आणि जागृत असं स्थान आहे सर. सहज आपण हे बनवलेलं नाही. खूप अद्भुत आणि अप्रतिम असं स्थान आहे. आणि महाकाल म्हटल्यानंतर काही छोटी असते. आपण एक साधारण घर बांधायला जातो तर आपण 4 ठिकाणी ब्राह्मणांचं ओपिनियन घेतो. बांधायचं का नाही, तीत आहे का नाही. हे मंदिर तयार केलं सर स्वतःच्या खर्चाने केलं. इंजिनियर नाही, आर्किटेक्टने आणि कारागिरही बाहेर स्टेटचे नाही. कारागीर नांदेडचे कारागीर नाही, नांदेडचे होते. माझ्या मुक्ती गावात ते 5 महादेवाचं पुरातन काळाचं मंदिराचं काम करत होते. त्यांनाच लावलं, त्यांच्याकडनं बनवलं. 7 महिन्यामध्ये मंदिराचं कार्य कंप्लीट झालं. मध्ये बाबांचा शृंगार करतोय आता मोठमोठा तोच त्या गाभाऱ्यामध्ये त्यालाच प्रवेश आहे सर, बाकी कोणाला. आणि प्रवेश आपण पुतणे आहे माझा मोठ्या भावाचा मुलगा. आणि प्रवेश आपण त्याच्यामध्ये याच्यासाठी कोणाला करू देत नाही आणि आम्हीही करत नाही की आपल्याला पावित्र्यता जपायचं. कारण 12 घरचे 12 लोक येतात. कोणाच्या हँडवॉशने, कोणाच्या पायाला पाणी नाही, कोणी लेडीज कशा याच्यात असतात. त्याच्यामुळे आपण तिथं कोणाला उतरू देतो. वर्ष कंप्लीट झालेले नाही, पण एका वर्षामध्ये हे मंदिर खूप लांबपर्यंत चालले गेले. आणि ताकद आहे सर मंदिरामध्ये. हे आम्हीच नाही सांगतोय, लोकांचं ओपिनियन पण आम्हाला आहे. खूप जागृत असं स्थान आहे. आता 15 फेब्रुवारीला शिवरात्री, तर शिवरात्रीची तयारी ही सगळी केदारनाथ मंदिराची प्रतिकृती असलेलं हे मंदिर हे बनवलं गेलेलं आहे. आणि या ठिकाणी जे पूजाविधी, जे काही पौराहित्य केलं जातं ते नियमित केलं जातं आहे. आणि आज महाशिवरात्रीच्या दिवशी इथे एक मोठा सोहळा संपन्न होत आहे. आणि ह्या ठिकाणी तुम्ही भेट दिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे मंदिर खरोखरच एकदा भेट द्यावी, दर्शन घ्यावं असं हे महाकाळचं हे जे मंदिर आहे हे खरोखरच स्वयंभू असं आहे. आणि ते स्वयंभू आहे याची तुम्हाला खात्री तिथे गेल्यावरच पटणार आहे. आणि तुम्ही आता बघितलं की मनोज पाटलांनी जी माहिती दिली, त्यांचा अनुभव सांगितलेला आहे त्यांनी, की त्यांना कशाप्रकारे दृष्टांत मिळाला आणि त्याच्यानंतर या मंदिर उभारणीच्या कामाला ते लागलेले आहेत. आणि गावकऱ्यांनी एकत्र येऊन अवघ्या 7 महिन्याच्या कालावधीमध्ये हे मंदिरचं परिसर उभारलेलं आहे. आणि इथे अधिक सुधारणा अजून सुरू आहे. तो तुम्ही कधीही तिकडे त्या महामार्गाकडे गेलात किंवा तिकडून प्रवास केला, तिकडे जाणं असलं तर मला असं वाटतं की आपण एकदा या मंदिराला भेट दिली पाहिजे, दर्शन घेतलं पाहिजे. मी आणि माझे सहकारी मित्र
संजय विसपुते, प्रदीप पाटील, किरण भावसार, संजय आयरे आम्ही लग्नाचं कार्यक्रम आटपून परत येत असताना हे सहज नजरच पडलं मंदिर आणि एक उत्कंठा म्हणून आम्ही ते माहिती घेतली आणि माहिती तुमच्यापर्यंत पाठवतोय. धन्यवाद.